सिडकोच्या घराच्या ज्या वाढलेल्या किमती आहेत, ते कमी होण्यासाठी जे मोर्चे आंदोलनं झाले मागील 4 ते 5 महिन्यापासून, तर आतापर्यंत सिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्या नाहीत. 31 जुलै जे मागील 15 ते 20 दिवसापूर्वी जे मोर्चे आंदोलनं झाले होते, बेलापूर जवळ जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसजवळ शशिकांत शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, की सिडकोच्या घराच्या वाढलेल्या किमती हे अवाढव्य आहेत. तिथे सामान्य माणूस हे घरं घेऊ शकत नाही. तर या घराच्या किमती कमी होणे आवश्यक आहे. तर आता हे सर्व मागील 4 ते 5 महिन्यापासून जे घराच्या किमती कमी होण्यासाठी जे आंदोलनं झाले, त्याची आता महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे, की सिडकोच्या घराचे जे वाढलेल्या किमती आहेत, त्याच्या वाढलेल्या किमतीचा फेरविचार केल्यानंतर जी सिडकोची जी नवीन लॉटरी आहेत, ते निघणार आहेत. आता ही बातमी आलेली आहे. हे खूप साऱ्या सोशल मीडियावरती आलेली आहेत, वृत्तपत्रामध्ये आलेली आहेत. आता ती बातमी आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तसेच सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघाली होती मागील ऑगस्टमध्ये, जवळपास आता 1 वर्ष होत आलं. त्यानंतर आता या लॉटरीचा रिझल्ट 19 फेब्रुवारीला लागलेला आहे 2025 मध्ये. तेव्हापासून तर आतापर्यंत हे जे सिडकोच्या घराच्या वाढलेल्या किमती आहेत, तेव्हापासून मोर्चे आंदोलनं झाली आहेत. परत सिडकोचा जो घराचा जो एरिया आहे, त्यांनी जेव्हा जाहिरात निघाली होती, या जाहिरातीमध्ये 322 स्क्वेअर फूटचा एरिया सांगितलेला होता. पण जेव्हा त्यांना लेटर ऑफ इंटेंट इरादा पत्र आलं, अलॉटमेंट लेटर आलं, त्याच्यामध्ये ज्या घराचा एरिया हा जवळपास 290 आलेला, म्हणजे जवळपास 30 स्क्वेअर फुटाचा हा त्याच्यामध्ये डिफरन्स आलेला आहे. याच्यावरती सुद्धा निदर्शनं करण्यात आली. याच्यासाठी सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे, की आम्हाला जो एरिया दिलाय त्या घराच्या हिशोबानेच तुम्ही आम्हाला घराच्या किमती ठरवा. परत जो वाढीव जी किंमत आहे, जसा स्क्वेअर फूटचा जो एरिया आहे, त्या स्क्वेअर फूटच्या हिशोबाने सुद्धा घराच्या किमती कमी करा, असे सुद्धा ते पत्रव्यवहार केलेले आहेत. त्यांनी ज्या सिडकोच्या घराच्या किमती आहेत आणि त्यांचं जे इन्कम आहे, याच्यासाठी सुद्धा त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, की त्यांच्या ज्या घराच्या किमती आणि त्यांचं इन्कम, जसं की ईडब्ल्यूसाठी जे 6 लाखाच्या आत इन्कम त्यांनी सांगितलेलं आहे. काही लोकेशनला घराच्या किमती हे 40, 45, 48 लाख आहेत. तर या ईडब्ल्यूएस टाइपमधील जी घरे आहेत, या घराच्या मध्ये जे जे घेणार आहेत त्यांचं इन्कम 6 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. पण त्यांचं इन्कम आणि ते घराच्या किमती याचा कुठे ताळमेळ बसलेला नाहीये. म्हणून सुद्धा हे सुद्धा त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे, की सर ह्या घराच्या किमती आणि आमचं जे आमचं इन्कम आहे, याचा कुठेतरी तफावत आहे. तरी सुद्धा आम्ही हे घर घेऊ शकत नाही. तर घराच्या किमती कमी झाल्या तर आम्ही म्हणजे 100% आम्ही घर घेणार आहोत. असं सुद्धा काही सिडको लॉटरी विजेते त्यांच्या कमेंट सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यांचे जे निदर्शनात जे त्यांची पत्रव्यवहार केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. पण आता जी सिडकोची जी नवीन लॉटरी येणार आहेत आणि जे आता सिडकोच्या घराच्या किमती याच्यासाठी जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती माहिती आता आपण पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जसे तुम्हाला जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. जे लाईक आणि सबस्क्राईब केल्याने तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही आणि मला काही पैसे मिळत नाही. फक्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचतो. हा त्याचा मागचा उद्देश आहे. तर चला आपण जी बातमी आली ती आता पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. आजच्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे. घरांच्या किमतीचा फेरविचार. उपमुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक, सिडकोची माहिती. सिडकोच्या विक्रीस काढलेल्या घराच्या किमती महाग असल्याने ओरड सातत्याने होत असताना राज्य सरकार आणि सिडको प्रशासनाने याबाबत पुनर्विचार सुरू केलेला आहे. जे सिडको प्रशासन आहे आणि आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे, जे राज्य सरकार आहेत, याच्यामध्ये आता हे ज्या घराच्या किमती वाढलेल्या आहेत याच्यामध्ये आता पुनर्विचार सुरू झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांच्याकडे या संबंधित लवकरच बैठक घेतली जाणार असून लवकरात लवकर जे घरांचे जे दर आहेत याबाबतचे उत्तम तोडगा निघणार आहेत. म्हणजे ह्या वाढलेल्या ज्या किमती आहेत काही लोकेशनच्या, ह्या किमती कमी होणे आवश्यक आहेत. त्यानंतर याच्यावरती तोडगा निघणार आहे. अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल सर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. काल जी पत्रकार झालेली आहेत, खाली आपल्याला दिसत आहेत. सिंगल साहेबांसोबत जे पत्रकार असतात, ते पत्रकार बंधू भगिनी असतात, त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याबाबत त्यांनी ही महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. दरांसंबंधी तोडगा निघताच घरांसाठी लॉटरी काढली जाईल. बघा, हे त्यांचं महत्त्वाचा उद्देश आहे. त्यांची मुलाखत पूर्ण जी न्यूजमध्ये आलेली ती मी पूर्ण वाचली आणि त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे, की सिडकोचे घराचे दर जर कमी झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यांची मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये जे घराचे दर कमी होणार आहेत, एकदा घराचे दर कमी झाले, की ते नवीन जे दर येणार आहेत त्याच्यानंतर मग जम्बो लॉटरी निघणार आहेत, असं त्यांनी त्यांच्या पत्रव्यवहारमध्ये जे मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे.
नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सिडको प्रशासनाने परवडणाऱ्या घराची उभारणी केली असून प्रत्यक्षात या घरांची वाढीव किमतीमुळे ही घरे परवडणारी नाहीत, अशी टीका सातत्याने होत होती. काही ठिकाणी ही जी घराच्या किमती खूप साऱ्या आहेत. जसे की वाशीच्या लोकेशनला 75 लाख रुपये आणि जर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर या घराच्या किमती 80 लाखाच्या वर जाणार आहेत. तर हे सामान्य माणूस हे घर घेऊ शकत नाही. अशी खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या त्या टीका पण होत होत्या. त्यामुळे हे या लवकरच ते घरांचे जे वाढलेले दर आहेत हे कमी व्हावे याच्यासाठी लवकरच तोडगा निघणार आहे. वाशीसारख्या उपनगरात 300 चौरस फुटांचे घर सिडकोने 75 लाख रुपयांसाठी विक्रीसाठी आणले. वनमंत्री गणेश नाईक सर यांनी सुद्धा सिडकोच्या घरांच्या वाढीव किमतीवर टीकास्त्र सोडले होते. विधिमंडळ अधिवेशनात या घरांचा वाढीव मुद्दा हा चर्चेत आला. सिडकोच्या योजनेला महागड्या किमतीमुळे फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे आपल्यापर्यंत माहिती मिळालेली आहे आतापर्यंत फक्त 10,000 जे लॉटरी विजेते आहेत त्यांनीच फक्त जे फर्स्ट इन्स्टॉलमेशन केलेले आहे. याचे व्हिडिओ पण सुद्धा मी आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जे जे न्यूजमध्ये जी बातमी आलेली आहे ती बातमी आपण वाचून दाखवलेली आहे. म्हणजे इथून म्हणजे या लॉटरीमधील जे घर आहेत 26,000 घरांपैकी 10,000 जर घरांनी फर्स्ट इन्स्टॉलमेशन भरलेले आहे. म्हणजे उरलेले जे 16,000 आहेत म्हणजे अंदाजे आपल्याला सांगता येईल की 16,000 घरे हे 26,000 घरांच्या लॉटरीमधील हे शिल्लक राहिलेले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात या घरांच्या वाढीव दरांचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर या पार्श्वभूमीवर घराच्या दरासंबंधी राज्य सरकार स्तरावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक सिंगल सर यांनी दिली. सिडकोची नेमकी भूमिका काय? आता या सर्व प्रकरणामध्ये सिडको काय भूमिका घेते याची सर्वांची लक्ष लागलेले आहे. राज्य सरकारच्या स्तरांवर घरांच्या किमतीविषयी लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी आम्ही देखील तितकेच आग्रही आहेत. म्हणजे जोपर्यंत राज्य सरकार या घरांच्या वाढलेल्या किमतीबद्दल जोपर्यंत निर्णय देत नाही, तोपर्यंत आपण सुद्धा या गोष्टीसाठी आग्रही आहात, असे सिंगल सर यांनी स्पष्ट केले. ही लॉटरी काढण्याचा मार्ग मोकळा होईल. शिवाय सिडकोने उभारलेली घरे विकली जातील. शासन निर्णयाप्रमाणेच हा निर्णय होईल. दरम्यान सिडकोने 25 लाखांच्या किमतीच्या देखील घरे उभारली आहेत, असा दावा सिंगल सर यांनी केला. घरांच्या किमती ज्या असेच उपनगरात असलेल्या त्यानुसार ठरविल्या गेलेल्या आहेत. मुंबईत तुम्ही घरांच्या किमती पाहिल्या तर परिसरानुसार दर बदलतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सिडकोच्या घरांच्या किमती या बाजारभावापेक्षा कमीच असतील. तसेच सिडकोने उभारलेल्या घरांचा दर्जा जर पाहिला तर खाजगी बिल्डरांपेक्षा तो उत्तमच असेल, असा दावा सिंगल सर यांनी केलेला आहे. जे सिडकोची जी घरे आता नवीन बांधत आहेत, जे 4 बिल्डर बांधत आहेत, जसे की कॅपॅसाइट, शापूरजी पालनजी, शिर्के कन्स्ट्रक्शन आणि L&T असे हे 4 कन्स्ट्रक्शन जी सिडकोची घरे बांधत आहेत, यांचा हा उत्तम दर्जा आहे, असे आपल्याला सांगता येते. मोकळ्या जागी पार्किंगसाठी मुबलक व्यवस्था सिडकोने उभारलेल्या वसाहतींमध्ये असणार आहेत. सिडकोची जी घरे असतात, आपण सर्व लोकेशनची जी 15 ते 16 लोकेशनची जी घरे निघालेली होती सिडको लॉटरीमध्ये, त्या सर्व लोकेशनचे आपण सॅम्पल फ्लॅट आणि ती सोसायटी कव्हर केलेली आहे. काही ठिकाणी रेडी पोझिशनची घरे आहेत, काही ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. ते पण आपण या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणजे हे जे आहेत, जे प्रायव्हेट बिल्डरपेक्षा हे सिडकोचे जे सोसायटी असते, याच्यामध्ये मुबलक पाणी व्यवस्था, पार्किंग पार्किंगसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जागा असते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हाडाची घरे स्वस्तच. आता जी लॉटरी निघालेली आहे 5,265 घरांची, जे कोकण महामंडळाची, त्या लॉटरीची या लॉटरीची तुलना करण्यात आलेली आहे, की दरम्यान सिडकोच्या घरांएवढे क्षेत्रफळ असलेली आणि शहरातील महत्त्वाच्या उपनगरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली म्हाडाची घरे तुलनेने स्वस्त असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलेला आहे. सिडको महामंडळाने यावर्षी 30,000 घरे विक्री करण्याचे उद्दिष्ट प्रकल्पातील काही घरे जशी की घनसोली, सानपाडा, नेरूळ या भागात खासगी बिल्डरांच्या प्रकल्पातील काही घरे म्हाडाने विक्रीसाठी ठेवलेली आहेत. या घरांच्या किमती सिडकोपेक्षा तुलनेने कमी असल्याने ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर नोंदणी सुद्धा केली जात आहे. तर ही बातमी आता जी आलेली आहे, हे वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मीटिंग होणार आहे आणि त्यानंतर घराचे दर ठरवले जाणार आहे. नवीन दर जेव्हा येणार आहेत तेव्हा सिडकोची जम्बो लॉटरी निघणार आहे. तर ही बातमी आपण आज बघितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.